साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. साहेब, त्याला जोडून एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं त्या मतदारसंघ. त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे. आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला. त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल का लागला? काल हा निकाल काल झाला. आज मी तराजोली आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के प्रश्न विचारायचे आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता. मी काही घरी वाचलं नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या धोरणाही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे.